नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश कम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज या लेक्चरमध्ये आपण वर्ड मधील डिझाइन हा टॅब आपण काय करणार आहे, शिकणार आहे। चला तर बघूया डिझाइन टॅब मध्ये कोणकोणते टूल्स आहेत आणि कोणते ग्रुप्स आहेत हे आपण आज या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। प्रथम काय करायचं आहे, आपल्याला जर डिझाइन टॅब शिकायचं असेल तर आपल्याला वर्ड अगोदर ओपन करता आलं पाहिजे। तर ते ओपन करण्यासाठी इथं डाव्या कोपऱ्यामध्ये एक स्टार्ट मेनू असतो, तर त्या स्टार्ट मेनू वरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथं सगळे ऍप्लिकेशन्स तुम्हाला दिसतील, म्हणजे सॉफ्टवेअर दिसतील। त्यामध्ये डब्ल्यू सिरीज मध्ये जाऊन या वर्ड वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ब्लँक डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे आहे। सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वर्डची विंडो ओपन झालेली दिसेल। आता या वर्डच्या विंडो मध्ये तुम्हाला आज या लेक्चर मध्ये आपण डिझाइन हा टॅब आपण शिकणार आहे। तर त्या डिझाइन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन ग्रुप्स आहेत। तर ते पहिला ग्रुप्स आहे तो इथून ते या डाव्या कोपऱ्यापर्यंत या ठिकाणी हा पूर्ण असा एक ग्रुप आहे। तर त्याचं नाव आहे डॉक्युमेंट फॉर्मॅटिंग। आणि दुसरा ग्रुप आहे तो इथं पेज बॅकग्राऊंड हा ग्रुप आहे। तर यामध्ये सर्वप्रथम आपण पहिला ग्रुप बघूया। तर यामध्ये पहिल्यांदा आपण शिकायचं आहे थीम्स। तर ते थीम शिकण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, एक पिक्चर इन्सर्ट करायचं किंवा शेप इन्सर्ट करायचा। तर मी शेप हा इन्सर्ट केला। त्यानंतर आपल्याला इन्सर्ट करायचा आहे एक पॅराग्राफ इन्सर्ट करायचा। त्यासाठी इज इक्वल टू RAND ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट आणि इंटर हे प्रेस करायचं आहे। प्रेस केल्यानंतर इथं पॅराग्राफ पण इन्सर्ट झालाय आणि शेप पण इन्सर्ट झालेला आहे। आता या मध्ये डिझाइन वरती क्लिक केल्यानंतर इथं थीम्स तुम्हाला एक ऑप्शन दिसेल बघा। तर तो थीम्स वरती काय करायचंय, क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारच्या थीम्स तुम्हाला दिसतात बघा। त्यातली तुम्हाला हवी असेल ती थीम इन्सर्ट केल्यानंतर इकडे बघा या अक्षरांचा कलर पण बदलला आणि या शेपचा कलर पण बदललेला आहे आणि अक्षरांची स्टाईल पण बदलली। त्यानंतर पुन्हा मी थीम्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही दुसरा एखादा थीम्स अप्लाय केला की तुमचे इकडे कलर पण बदलते। आणखी एखादा थीम्स अप्लाय केला की तुम्हाला इथं या ठिकाणी दिसते बघा। अशा वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत इथं थीम्स आहेत। तर ते थीम्स अप्लाय करण्यासाठी इथं या थीम्स वरती तुम्ही क्लिक करू शकता। त्या थीम्स मध्ये या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इथं बघा या कोपऱ्यामध्ये एक काय आहे, ॲरो दिसतोय। तर त्या ॲरो वरती क्लिक केल्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारच्या थीम्स तुम्हाला दिसतील। आता या थीम्स मध्ये तुम्ही जी थीम अप्लाय करताय त्या प्रकारचा टेक्स्ट तुम्हाला फॉर्मॅट दिसेल। त्यानंतर कलर इथं तुम्हाला दिसतोय बघा कलर्स। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आहेत। त्यातला कोणताही तुम्ही एक कलर काय करू शकता, सिलेक्ट करू शकता। सिलेक्ट केल्यानंतर हा जो शेप आहे त्याचा कलर बदललेला तुम्हाला दिसेल। त्यानंतर आहे पुढचा फॉन्ट। इथं फॉन्ट दिसतोय बघा। तर त्या फॉन्ट वरती क्लिक केल्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत, सगळे तुम्हाला फॉन्ट दिसत आहेत। तर त्यातला कोणताही एक फॉन्ट तुम्ही काय करू शकता, अप्लाय करू शकता। अप्लाय केल्यानंतर या ठिकाणी ही जी अक्षरात आहेत ती त्या फॉन्ट मध्ये ट्रान्सफर झालेली किंवा त्या फॉन्ट अप्लाय झालेला तुम्हाला दिसेल। अशा प्रकारे इथं फॉन्ट हा ऑप्शन आहे। त्यानंतर आहे पॅराग्राफ स्पेसिंग। या ठिकाणी दिसते बघा तुम्हाला इथं पॅराग्राफ स्पेसिंग। इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं वेगवेगळ्या प्रकारचे पॅराग्राफचे स्पेसिंग आहे। म्हणजे या पॅराग्राफचं स्पेस दोन पॅराग्राफ मध्ये स्पेसिंग किती पाहिजे। आता नो स्पेस दिलं की पॅराग्राफ मध्ये स्पेस कमी झालेला तुम्हाला या ठिकाणी दिसेल बघा। नंतर या ठिकाणी आपण वाढवतो, ओपन स्पेस ठेवतो। ओपन स्पेस ठेवल्यानंतर इथं बघा पॅराग्राफच्या मध्ये अंतर वाढलेलं आहे। त्यानंतर आणखी आपण क्लिक केलं, डबल स्पेस ठेवला की काय होतं, या ठिकाणी पॅराग्राफ मध्ये जास्त किंवा ओळीमध्ये जास्त स्पेस तुम्हाला दिसेल। त्यानंतर इफेक्ट्स। इथं वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स आहेत बघा। इथं दिसतोय तुम्हाला इफेक्ट्स। तर त्या इफेक्ट वरती क्लिक केल्यानंतर इथं इफेक्ट वरती क्लिक केलं की इथं वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट तुम्हाला जाणवतील बघा। अशा प्रकारचे इफेक्ट तुम्ही अप्लाय करू शकता बघा। वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट तुम्ही अप्लाय करू शकता। अशा प्रकारचे काय आहे, इथं वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इफेक्ट्स, कलर्स, फॉन्ट्स आणि थीम्स हे अप्लाय करायला मिळेल। त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे सेट ॲज डिफॉल्ट। यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिला जसा टेक्स्ट होता या ठिकाणी हा टेक्स्ट आणि याचा कलर हा पहिला जसा होता तसा होईल तुम्हाला। अशा प्रकारे काय होईल, हे सेट ॲज डिफॉल्ट तुम्हाला अप्लाय केलेलं दिसेल। आता नेक्स्ट आहे पुढे वॉटरमार्क।
आता हे वॉटरमार्क काय आहे, तर तुमचं 10वीचं काय बोर्ड सर्टिफिकेट असतं बघा, काय असतं, रिझल्ट असतो ओरिजिनल. तर त्या रिझल्टवरती काय असतं, बॅकग्राऊंडला शिवाजी युनिव्हर्सिटीचं नाव असतं किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं काय असतं नाव असतं. ते पण हायलाइट कलर मध्ये, म्हणजे एक फिकट कलर मध्ये तुम्हाला नाव दिसतं. तर ते नाव आपल्याला द्यायचं असेल याच्या मागच्या साईडला, तर तुम्ही काय करायचं आहे, या वॉटरमार्क वरती क्लिक करायचं आहे. आता या वॉटरमार्क वरती क्लिक केल्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारचे वॉटरमार्क दिसतील बघा. कॉन्फिडेन्शियल टू, कॉन्फिडेन्शियल, डू नॉट कॉपी, त्यानंतर डू नॉट कॉपी टू, त्यानंतर ड्राफ्ट, सॅम्पल, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत हे इथं वॉटरमार्क आहेत. पण तुम्हाला काय करायचं आहे, तर यातला मी एक वॉटरमार्क घेतो, कोणता तरी कॉन्फिडेन्शियल घेतो. आता कॉन्फिडेन्शियल मी जे अप्लाय करतोय या ठिकाणी तुम्हाला काय दिसतोय, कॉन्फिडेन्शियल या मागच्या कलरला हायलाइट कलर आलेला दिसेल कॉन्फिडेन्शियलचा. आता मला काय करायचं आहे, आपल्या सेंटरचं नाव याच्या पाठीमागे द्यायचं किंवा तुम्हाला तुमचं नाव याच्या पाठीमागे द्यायचं आहे. तर काय करायचं, या वॉटरमार्क वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कस्टम वॉटरमार्क दिसतं बघा तुम्हाला इथं. तर त्या कस्टम वॉटरमार्क वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एवढे ऑप्शन तुम्हाला दिसतात, नो वॉटरमार्क, पिक्चर वॉटरमार्क, टेक्स्ट वॉटरमार्क, एवढे 3 ऑप्शन आहेत. आता तुम्हाला तुमचं पिक्चर याच्या बॅकग्राऊंडला लावायचं असेल तर इथं क्लिक करायचं, सिलेक्ट पिक्चर वरती क्लिक करायचं. या ठिकाणी क्लिक करायचं बघा, इथं सिलेक्ट पिक्चर. त्यानंतर पुढं इथं काय करायचं आहे, टेक्स्ट वॉटरमार्क आहे. इथं टेक्स्ट वॉटरमार्क वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय दिसते, लँग्वेज दिसते. मराठी करायचं असेल मराठी करू शकता. आणि इथं टेक्स्ट आहे, म्हणजे तुम्हाला टेक्स्ट कोणता टेक्स्ट पाहिजे. इथं फॉन्ट आहे, त्याची साईज आहे, कलर आहे, हे सगळं इथून तुम्ही बदलू शकता. आपण काय करूया, घेऊया कोणती तरी एक भाषा, इंग्लिश घेतो. या ठिकाणी टेक्स्ट टाईप करायचा आहे. काय टाईप करायचं आहे, यश कॉम्प्युटर. ओके, हे टाईप केलं मी. टाईप केल्यानंतर इथं फॉन्ट तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट्स आहेत, तर ते फॉन्ट्स तुम्ही अप्लाय करू शकता. बघा, मला एखादा फॉन्ट कॉम्ब्रिया पाहिजे, कॅम्ब्रिया, आणि ॲटो, साईज ॲटोच ठेवायची इथं. आणि या ठिकाणी कलर तुम्हाला जो हवा असेल तो सिलेक्ट करायचा आणि अप्लाय बटनवरती काय करायचं, या क्लिक करायचं. इथं दिसतंय तो, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बॅकग्राऊंडला बघा, इथं तुम्हाला यश कॉम्प्युटरचं काय दिसेल, वॉटरमार्क आलेलं दिसेल. अशा प्रकारे तुम्ही वॉटरमार्क वरती काम करू शकता किंवा वॉटरमार्क अप्लाय करू शकता. नको असेल वॉटरमार्क तर या नो वॉटरमार्क वरती क्लिक करायचं. इथे दिसतं बघा नो वॉटरमार्क, त्यावरती क्लिक केल्यानंतर काय होईल, अप्लाय बटन वरती क्लिक केलं की तुम्हाला वॉटरमार्क निघून गेलेलं तुम्हाला या ठिकाणी दिसेल. अशा प्रकारे हे वॉटरमार्क आपण अप्लाय करू शकतो. किंवा इथं रिमूव्ह वॉटरमार्क म्हणून एक ऑप्शन दिसतोय बघा तुम्हाला या ठिकाणी, तर तो रिमूव्ह वॉटरमार्क वरती क्लिक केलं की वॉटरमार्क निघून जातो. अशा प्रकारे तुम्ही वॉटरमार्कचा उपयोग करू शकता. नेक्स्ट तुम्हाला आहे पेज कलर. इथं दिसतोय बघा, तर पेज कलर मध्ये आपल्याला काय करायचं आहे की हे जे पेज पूर्ण दिसतंय या पेजला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स देता येतात. तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आहेत बघा सर्व, त्यामधून तुम्हाला जो हवा असेल तो कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी येलो कलर सिलेक्ट करतो. या ठिकाणी येलो कलर सिलेक्ट केल्यानंतर या पेजला तुम्हाला दिसेल बघा येलो कलर अप्लाय झालेला आहे. अशा प्रकारे इथून वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आहेत, यात इथं कलर्स तुम्हाला दिसत आहेत. आणखी इथं मोर कलर म्हणून एक ऑप्शन दिसतोय बघा या ठिकाणी, तर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं स्टँडर्ड कलर, कस्टम कलर या 2 प्रकारचे कलर्स आहेत. त्यातला तुम्हाला हवा असलेला कलर घ्यायचा आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. तर ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर इथं पेजच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला हा कलर आलेला दिसेल. पण हा कलर फक्त आणि फक्त तुम्हाला दिसतो, प्रिंट मध्ये येत नाही. प्रिंट मध्ये हा कलर काय होत नाही, प्रिंट होत नाही, लक्षात ठेवा. फक्त हा कलर दिसताना तुम्हाला दिसतो. तर अशा प्रकारे हे कलर तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट आपण या पेज कलर मध्ये अजून एक ऑप्शन तुम्हाला दिसेल, तर तो ऑप्शन आहे फिल इफेक्ट. या ठिकाणी तुम्हाला दिसेल फिल इफेक्ट. तर त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन्स दिसतील, ग्रेडियंट, टेक्स्चर, पॅटर्न आणि पिक्चर, हे 4 ऑप्शन्स आहेत. त्यामध्ये ग्रेडियंट मध्ये तुम्हाला या ठिकाणी 1 कलर, 2 कलर, प्रीसेट हे ऑप्शन दिसतील. यातला एक ऑप्शन आपण निवडला, समजा 2 कलर आपण निवडला,
तर त्या 2 कलर मध्ये आपण कलर 1 हा सिलेक्ट करायचा आहे आणि कलर 2 हा सिलेक्ट करायचा आहे। यामध्ये कलर 1 मध्ये कोणता तरी आपण कलर घेऊया आणि कलर 2 मध्ये एक दुसरा कलर घेऊया। तर अशा प्रकारे हे 2 कलर आपण सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथं रिझल्ट दिसेल। त्यानंतर इथं व्हर्टिकल वरती आपण क्लिक केल्यानंतर वेगळाच रिझल्ट दिसेल, डायगोनल वरती क्लिक केल्यानंतर वेगळा रिझल्ट। बघा या ठिकाणी मी जसं क्लिक करत जातो या ठिकाणी तर इथं रिझल्ट आपल्याला दिसतोय। डायगोनल वरती असा रिझल्ट दिसतो, नंतर डायगोनल डाऊन वरती असा, सेंटर फॉर्म मध्ये असा। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कलर मध्ये ओके बटन ज्यावेळी आपण प्रेस करतो त्यावेळी पेज वरती अशा प्रकारचे इफेक्ट्स तुम्हाला दिसून येतील। त्यानंतर आहे फिल इफेक्ट मध्ये दुसरा आहे ऑप्शन टेक्स्चर। तर तो टेक्स्चर वरती क्लिक केल्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्चर तुम्हाला अप्लाय करण्यासाठी दिसतील। यामध्ये एक सिलेक्ट करायचा आहे, सिलेक्ट केल्यानंतर ओके बटन वरती काय करायचं आहे, यातला कोणताही एक तुम्ही सिलेक्ट करायचा। तर तो सिलेक्ट केल्यानंतर ओके बटन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी त्या पेजला तशा प्रकारचं टेक्स्चर अप्लाय झालेलं दिसेल। त्यानंतर नेक्स्ट आहे पेज कलर। पेज कलर मध्ये इफेक्ट ऑप्शन वरती गेल्यानंतर या ठिकाणी तिसरा आहे पॅटर्न। तर तो पॅटर्न वरती क्लिक करायचा आहे। तर यातला एक पॅटर्न तुम्ही सिलेक्ट करायचा आहे। आता इथं वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत, फोरग्राउंड काय कलर आणि बॅकग्राऊंड कलर। यामध्ये तुम्ही फोरग्राउंड कलरला क्लिक केल्यानंतर येलो कलर मी घेतो आणि या ठिकाणी कोणताही एक कलर घेतो ग्रीन। तर या ठिकाणी कलर बदलल्यानंतर इथं सुद्धा कलरचं कॉम्बिनेशन तुमचं आलेलं आहे आणि ओके बटन वरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। ओके बटन वरती क्लिक केलं की तशा प्रकारचा पॅटर्न तुम्हाला इथं अप्लाय झालेला दिसेल। त्यानंतर पुढचा आहे कलर मध्ये, पेज कलर मध्ये इथं आहे फिल इफेक्ट मध्ये या ठिकाणी पिक्चर हा एक ऑप्शन आहे। तर तो पिक्चर वरती क्लिक करायचा आहे, सिलेक्ट पिक्चर करायचा, एक पिक्चर सिलेक्ट करायचा तुमच्या कॉम्प्युटर मधला व ओके बटन वरती क्लिक केलं की तशा प्रकारचा पिक्चरची स्टाईल आपल्याला या ठिकाणी अप्लाय झालेली दिसेल। तर आता नेक्स्ट आहे पेज बॉर्डर। इथं दिसतं बघा पेज बॉर्डर। तर त्या पेज बॉर्डर वरती काय करायचंय, क्लिक करायचंय। आता क्लिक केल्यानंतर इथं 3 प्रकारच्या बॉर्डर्स आहेत। इथं एक बॉर्डर आहे, पेज बॉर्डर आहे आणि शेडिंग आहे। तर त्यातला पहिला आहे बॉर्डर्स। तर बॉर्डर वरती क्लिक केल्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारच्या बॉर्डर्स आहेत बघा, बॉक्स बॉर्डर आहे, नन आहे, शॅडो आहे, 3D आहे आणि कस्टम आहे। यातला तुम्ही कोणताही एक बॉक्स सिलेक्ट करायचा आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे बॉर्डर्स आहेत, तुम्हाला जो हवा असेल बॉर्डरचा प्रकार तो सिलेक्ट करायचा आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्या बॉर्डरचा कलर बदलायचा आहे आणि त्याची जाडी विड्थ बदलू शकता। इथं या ठिकाणी मी कुठलं घेतो, समजा रेड कलर घेतो आणि इथं त्याची जाडी एवढ्या प्रकारच्या जाडी तुम्ही घेऊ शकता, 6 पीटी, 4.5 पीटी, 3 पीटी, 2.5 पीटी किंवा अशा प्रकारचे सगळे आहेत। यातलं तुम्हाला जो हवा असेल तो घ्यायचा आणि ओके बटन वरती क्लिक केलं की तुम्हाला काय होईल, अशा प्रकारे बॉर्डरला कलर झालेला दिसेल। म्हणजे यामध्ये लक्ष द्या की यामध्ये आपण ज्यावेळी बॉर्डर सिलेक्ट करतो त्यावेळी आपल्याला कुठं बॉर्डर येते, जी बॉर्डर आपण पॅराग्राफ सिलेक्ट केलेला आहे त्या पॅराग्राफला ती बॉर्डर अप्लाय होते। आणि तुम्ही जर या बॉर्डर वरती क्लिक केलं पेज बॉर्डर वरती तर ती काय होते, पूर्ण अशा पेजला बॉर्डर येते, लक्षात ठेवा। तर अशा प्रकारचे 2 बॉर्डर्स आहेत। आता यातली मला बॉर्डर मी घेतो बघा, ही बॉर्डर घेतो, याचा कलर मी बदलतो, समजा येलो घेतो, यातली 3 पीटीच्या ऐवजी 6 पीटी करतो आणि ओके बटन वरती या ठिकाणी क्लिक करतो मी इथं। ओके, तर ओके केल्यानंतर काय होते, पूर्ण काय पेजला बॉर्डर आलेली तुम्हाला दिसेल अशा प्रकारे, समजलं। आता इथे शॅडो बॉर्डर घेतले म्हणून इथं काय झालंय, हा कलर काय येलो आहे आणि इथं ब्लॅक कलर आहे। ब्लॅक कलर म्हणजे काय, तर तो शॅडो आहे या बॉर्डरचा। तर शॅडो नको असेल, बॉक्स बॉर्डर पाहिजे असेल तर बॉक्स वरती इथं क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पाहिजे ती स्टाईल सिलेक्ट करायची, इथं कलर, इथं विड्थ आणि ओके बटन वरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। बघा ओके बटन वरती क्लिक केलं की इकडली शॅडो काय होईल, तुमची निघून जाईल। इथं दिसते बघा शॅडो निघून गेलेली दिसेल। अशा प्रकारे बॉर्डर्स तुम्ही ऍड करू शकता। आणखी एक बॉर्डरचा प्रकार आहे तो आपण बघूया। तर या ठिकाणी बॉर्डर वरती क्लिक करा, बॉर्डर वरती क्लिक केल्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारचे बॉर्डर्स आहेत, त्यामध्ये तुम्हाला बॉर्डर निवडायचे कोणती, आर्ट बॉर्डर इथे आहे बघा दिसतंय। तर त्या आर्ट बॉर्डर वरती आपण क्लिक करायचं आहे।
क्लिक केल्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारच्या आर्टच्या बॉर्डर तुम्हाला दिसतील. आता मी काय घेतो, एक सिलेक्ट करतो आणि इथं तुम्हाला किती पीटी पाहिजे या ठिकाणी बॉर्डरची विड्थ तर ती इथं घेऊ शकता. आता कलर पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी कलर नाही घेऊ शकता कारण आर्ट बॉर्डर असेल तर कलर आपल्याला सिलेक्ट करता येत नाही. आणि ओके बटन वरती क्लिक करायचं. ओके बटन वरती जसं क्लिक करतोय तर तुम्ही जी आर्ट बॉर्डर निवडलेली आहे तर ती अप्लाय झालेली तुम्हाला या पेजला दिसेल. या ठिकाणी मी जरा झूम कमी करून दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे बॉर्डर अप्लाय झालेली दिसेल. हा डिझाईन मेनू मधले पूर्ण आपण मेनू बघितलेला आहे. अजून एक मेनू राहिला असं मला वाटतंय, बघूया आपण तो. या ठिकाणी पेज वरती क्लिक केलं. आता शेडिंग वरती क्लिक करायचं. शेडिंग वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फिल कलर तुम्हाला दिसतो बघा इथं. तर तो फिल कलर यावरती क्लिक करायचा आहे आणि फिल कलर मला या ठिकाणी द्यायचा आहे. अशा प्रकारे कोणता दिलाय आपण, समजा हा दिलाय तर तो फिल कलर द्यायचा आहे. क्लिअर वरती क्लिक आणि ओके बटन क्लिक केलं की काय होतं, या पॅसेजचा काय झालाय बघा. इथं या ठिकाणी पॅसेज आहे, त्याच्या आतला कलर कोणता आलाय, आपण तिथं जो सिलेक्ट केलेला होता तो आलेला आहे. या ठिकाणी क्लिक करायचा आहे बघा. अजून एकदा मी दाखवतो. बॉर्डर वरती क्लिक केलं आणि इथं शेडिंग वरती क्लिक केलं. या शेडिंग वरती क्लिक केल्यानंतर इथं बघा हा कलर दिसतोय. आता मला येलो कलर घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि ओके केलं. ओके केल्यानंतर बघा या पॅसेजच्या आतमध्ये येलो कलर आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही या डिझाईन टॅब मधील सर्व टूल्स एकदम परफेक्टरित्या शिकलेला आहात असं मला वाटतंय. तर अशा प्रकारचे नवीन नवीन माहिती शिकण्यासाठी आणि नवीन माहिती डिटेलमध्ये शिकण्यासाठी आमच्या यश कम्प्युटर खानापूर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. अशा प्रकारच्या सर्व माहिती तुम्हाला लगेच मिळून जाते. धन्यवाद.